बीडमधील महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। महादेव मुंडेंचा गळा कापून हत्या केल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। महादेव मुंडेंच्या गळ्यावर 20 सेंटीमीटर लांब, 8 सेंटीमीटर रुंद, 3 सेंटीमीटर खोल वार केले गेलेत। महादेव मुंडेंच्या गळ्याजवळील मांसाचा तुकडा गायब होता असंही अहवालातून स्पष्ट झालंय। महादेव मुंडेंनी जीवाच्या आकांतानं शेवटपर्यंत प्रतिकार केल्याचंही अहवालातून समोर आलंय। दरम्यान महादेव मुंडेंच्या हत्येला 20 महिने उलटून गेलेले आहेत। आरोपी कोण याचा छडाच लागला नाहीये। नेमकं काय म्हटलेलं आहे अहवालात बघूया। महादेव मुंडे यांचा गळा कापला। मानेवर उजव्या बाजूला 4 वार केले। तोंडापासून कानापर्यंत खोल वार बघायला मिळाले। शरीरावर तब्बल 16 वार होते, त्यामध्ये खोल जखमा सुद्धा आढळून आल्या। 16 वार केल्यानंतर शरीरातून अतिरक्तस्राव झाला। श्वसननलिका कापली, रक्तवाहिन्या सुद्धा तुटल्या। डाव्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ तळहातावरही वार बघायला मिळाले। महादेव मुंडे यांच्याकडून शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय। अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो।